नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत एक प्रोफेसर आहेत जे खूप महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांना शिकवतात. सायन्स आणि मॅथ्स हा जो विषय आहे तो अनेक मुलांना कठीण राहतो. पण ते हाच विषय खूप सोप्या पद्धतीने लोकांना शिकवतात. आपल्यासोबत आहेत एस.एम. कुलकर्णी, मॅथ्स अँड सायन्स अकॅडमीचे कुलकर्णी सर. अधिक माहिती आपण याच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. अ, मी माझा जन्म विजयपूर हे जे नगर जिल्ह्यात गाव आहे, या गावी झालेला आहे. अत्यंत छोटं गाव आहे आमचं, की ज्या गावाची लोकसंख्या फक्त 600 होती. आणि अशा गावातून मी शिक्षण घेतलं. आणि समजा माझी जी BSc आहे ती पैठणहून झालेली आहे. एकनाथ महाराजांचं जे पैठण आपण ओळखता सर्वजण. तर अशा ठिकाणावरून एक छोट्या गावातून मी एक आलेला विद्यार्थी आहे. आणि जो की वेगवेगळ्या पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास केल्यामुळं अ, माझं BSc पैठणवरून झालेलं आहे. आणि अशा छोट्या गावातून येऊन आज मी पुण्यामध्ये स्थायिक झालेलो आहे. एस.एम. कुलकर्णी मॅथ अँड सायन्स अकॅडमी नावाची माझी इन्स्टिट्यूट. आणि ह्या इन्स्टिट्यूटमध्ये मी आता म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देत आहे. जसं आता तुम्ही उल्लेख केला, की औरंगाबाद ते पुणा हा जो तुमचा प्रवास आहे, तो कसा घडला त्याच्याबद्दल थोडं सांगा? आता पैठणला असताना तिथून माझं BSc झालं. आणि BSc ला असताना मी BSc थर्ड इयरला मला मॅथमॅटिक्स मध्ये गोल्ड मेडल मिळालं. आणि ही सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या एका शिक्षकामुळे आपल्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. आणि मग मी त्यावेळेस जे औरंगाबाद म्हणजे आत्ताचे जे संभाजीनगर आपण छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखतो. तर ह्या छत्रपती संभाजीनगरला मी MSc मॅथमॅटिक्स करण्यासाठी आलो. एका छोट्या गावातून MSc साठी मी संभाजीनगरला आल्यानंतर भरपूर अशा अडचणी होत्या. परंतु त्या सर्व अडचणींना मात करून मी MSc मॅथमॅटिक्स मधून पास झालो. MSc ला सुद्धा मला डिस्टिंक्शन मध्ये मार्क्स मिळाले. आणि ही सर्व जी आहे ते एका शिक्षकामुळे मी घडलो. आणि संभाजीनगरला असताना मी 1998 सालापासून यश कोचिंग क्लासेस या नावाने माझं कोचिंग क्लासेस सुरू केलं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी प्रत्येक विद्यार्थ्यांना संभाजीनगरला सुद्धा घरी जाऊन शिकवत होतो. वेगवेगळ्या शाळेमध्ये मी आवरली बेसिसवर काम करत होतो. आणि हा अशा प्रकारे माझा प्रवास औरंगाबादहून सुरू झाला. आणि मग मी पुण्यामध्ये 2001 साली आलेलो आहे. तर पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणून म्हटलं जातं. तर पुण्यामध्ये आल्यावर तुम्ही स्वतः शिक्षक होतात आणि पुण्यामध्ये आल्यावर तुम्ही स्वतःचं ट्युटोरियल्स चालू केलं, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? पुण्यामध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये अ, म्हणजे संभाजीनगरला असतानाच माझं लग्न झालेलं होतं. आणि सुरुवातीला जेव्हा मी पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेस वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन मी शिकवलं. आणि त्या काळामध्ये माझ्याकडून खूप मोठे मोठे विद्यार्थी घडले. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला टाइमचं मॅनेजमेंट, शिक्षणाचं मॅनेजमेंट किंवा अभ्यास करण्याचं जे वेळापत्रक आहे, मॅनेजमेंट आहे, हे सगळ्या स्किल मी शिकवल्या. आणि ज्याच्यामुळे मला चांगल्यात चांगले विद्यार्थी मिळाले आणि त्यांचा रिझल्ट मी आणू शकलो. मी ज्या पद्धतीने अभ्यास केला होता किंवा जी मेहनत केली होती ती पुण्यातील विद्यार्थ्यांकडून करून घेणं. आणि हे विद्याचं माहेरघर जरी म्हटलं, परंतु इथे आपल्याला तुमच्यामध्ये जर ती क्षमता असेल, जर तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, तरच पुण्यातले लोक तुम्हाला ओळखू शकतील. आणि सुरुवातीच्या काळात मी प्रचंड अभ्यास पण केलेला आहे. म्हणजे MSc मॅथमॅटिक्स झालं याचा अर्थ आपल्याला सगळं मॅथमॅटिक्स यायला लागलं असं नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये मी स्वतः अभ्यास केला. आणि अभ्यास करून वेगवेगळ्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मी शिकवलं. वेगवेगळे विद्यार्थी घडवले. आणि विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा हे मी शिकवल्यामुळे त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. जसं एक कुंभार मडकी घडवतो, तसं एक शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतो. पण एका कुंभाराचं जीवन तुमच्या जीवनावर खूप त्याचा प्रभाव पडलेला आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा?
हो, ऍक्च्युली मी लहान असताना विजयपूर हे जे माझं गाव आहे, आमच्या शेजारी एक कुंभार राहत होता. आणि लहानपणापासून त्याचे जे तो जो मडके घडवायचा, तर ते कायम मला म्हणजे ते बघायला लहानपणीच मिळालं. आणि ते कसे न काय आजही माझं माझं जे क्लासचं ब्रीद वाक्य आहे, की "कसलेले हातच देऊ शकतात योग्य आकार." पण तो योग्य आकार हे जे वाक्य आहे, हे माझ्या डोक्यात खूप छान प्रकारे मी त्याचं आत्मसात केलं आणि त्यामुळेच मी आजपर्यंत जे शिकवत आलेलो आहे, आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जे वेगवेगळे फॅकल्टीज असतात, हे सगळेजण एक्सपिरियन्स लोकं आहे आणि ज्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की कसलेले हातच तुमच्या करिअरला योग्य आकार देऊ शकतात आणि हे करत असताना वेगवेगळ्या शिक्षकांची मला ह्यामध्ये खूप मदत होत आहे आणि म्हणूनच आपण पुण्यासारख्या ठिकाणी एक उत्कृष्ट अशा प्रकारे हे कार्य करत आहोत. सर, जसा मी सुरुवातीला उल्लेख केला, की गणित हा विषय अनेक मुलांसाठी एक भीतीदायक विषय असतो, की गणिताचा पेपर म्हटलं, की ते थोडं एक टेन्शन येतं. तर तुम्हाला काय वाटतं? कारण का आतापर्यंत तुम्ही लाखो लोकांना गणित हा विषय शिकवला असेल. तर असं काय वेळ आहे त्याच्यामध्ये, की मुलं हा विषय घाबरतात आणि तो कसा शिकवायला हवा? ॲक्चुअली गणित हा जो विषय आहे ना, तो मुळात अवघड करून शिकवणारे जे लोकांना भेटतात आणि त्यामुळे तो कुठलाही विषय जो आहे, तो अवघड वाटायला लागतो. ॲक्चुअली गणित हा जो विषय आहे, तो खरोखर अवघड नाही. जर तो चांगल्या पद्धतीने शिकवला गेला, जर त्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गोडी लावून तो जर शिकवला गेला, त्याच्यासाठी वेगवेगळ्या मी ट्रिक्स माझ्या याच्यामध्ये डेव्हलप केलेल्या आहेत. आणि ह्या शिकवत असताना वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून जर ते गणित शिकवलं गेलं ना, तर हे निश्चितच सोपं होऊ शकतं. आणि मी जे शिकवत असताना माझं जे गणित डेव्हलप झालं, मला जे चांगले शिक्षक मिळाले, हा त्या शिक्षकांचा मूळ वाटा आहे या सगळ्यामध्ये. याचं कारण असं, की एखादी गोष्ट सोपी करून कशी शिकवता येईल, ह्या पद्धतीचा मी कायम प्रयत्न करत आलेलो आहे. आणि अशा प्रकारे ही जी पद्धत आहे सोपं करून शिकवण्याची, तीच आज मुलांना आवश्यक आहे. आणि म्हणून जे विद्यार्थी माझ्याकडे आले किंवा येत असतात, त्या विद्यार्थ्यांमधून गणिताची भीती ही नक्की काढली जाते. आणि अशा प्रकारे हे सगळं कार्य चालू आहे. तर जेव्हा तुम्ही पुण्याला आलात, तेव्हा तुम्ही प्रायव्हेट ट्युशन्सपासून सुरुवात केलेली. पण आता तुमची स्वतःची खूप मोठी अकॅडमी आहे, जिथे हजारो स्टुडंट्स शिक्षण घेत आहेत. तर हा जो प्रवास आहे, तो कसा घडला? आणि त्याच्यासाठी लागणारी मेहनत किंवा त्याच्यासाठी लागणारे ते वर्ष आणि श्रम तुम्ही घेतलेत, त्याच्याबद्दल थोडं सांगा? हे बघा, कुठलीही जी गोष्ट असते ना, ती परिश्रम केल्याशिवाय मिळणार नाही. आणि ज्या व्यक्तीला परिश्रम करायची तयारी असते ना, अशा माणसाला सक्सेस हे मिळतच असतं. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी पुण्यात आलो, तर मला वेगवेगळ्या प्रकारचे गुरु मिळाले. समजा उमेश कणकवलीकर सर असतील, अभिनंदन थोरात सर असतील किंवा अशा पद्धतीचे बरेचसे टीचर लोकं माझ्या आयुष्यामध्ये आले. पुरुषोत्तम भापकर सर असतील, बाळासाहेब शिंदे सर असतील. तर अशा प्रकारे जे लोकं आपल्यासोबत आले, की ज्याच्यामुळे आपल्या जीवनाला एक वेगळा कलाटणी मिळालेली आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळालं. आणि हे शिकवत असताना आपण त्या गोष्टीमधून शिकत गेलो. लोकांना घडवत गेलो आणि म्हणून मी आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडवता आलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना काय, की तुम्ही जो विषय सांगता, शिकवता, तो जर सोप्या भाषेत शिकवला गेला, तर निश्चितच तुमच्या विद्यार्थ्यांना त्यातून आवड निर्माण होते. आणि म्हणूनच आपण एस-एम कुलकर्णी मॅथ्स सायन्स अकॅडमी सारखी संस्था उभी करू शकलो. आणि दुसरं आता दिवसेंदिवस आपण जे बघत चाललोय, की मधल्या काळामध्ये जो कोरोना आला आणि त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक खूप मोठं नुकसान झाले. मग ते नुकसान भरून काढण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील हे सगळं चालू आहे म्हणजे माझं. आणि ज्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मदत करत आहोत. तर आत्तापर्यंत तुम्ही किती मुलांना शिक्षण दिलेलं आहे? गणित हा विषय शिकवलेला आहे आणि पहिले तर फक्त पुण्यातलेच लोकं स्टुडंट्स तुमच्याकडे शिकायचे. आता जगभरातनं लोकं तुमच्याकडे शिकतायत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? आता सुरुवातीच्या काळामध्ये माझे जे विद्यार्थी होते, ते बरेचसे विद्यार्थी वेगवेगळ्या इंडस्ट्रियलिस्ट जे लोकं होते पुण्यामध्ये, त्यांचे मुलं असायचे सुरुवातीच्या काळामध्ये. तर ह्या प्रत्येक मुलांना म्हणजे मॅक्सिमम जे मुलं मला मिळाले, ते वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्यांना पदवी घ्यायची असायची.
परंतु वेगवेगळ्या देशामधलं जे मॅथमॅटिक्स आहे, तर ते शिकवण्यासाठी कुणाला चांगले शिक्षक मिळत नसायचे. आणि मग अशा विद्यार्थ्यांना मी शिकवायला लागलो. आणि तुम्हाला सांगतो, की जवळपास 2004-5 पासून मी ऑनलाईन पद्धतीने लोकांना शिकवायला लागलो. आणि मग हळू असं वाटायला लागलं, की नाही, ऑनलाईन शिक्षण पद्धती खरोखरच एक चांगली पद्धती आहे, ज्याच्यामुळे मी हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो, की मोर दॅन 10,000 स्टुडंट्स जे मी आजपर्यंत घडवलेले आहेत, आणि ते सर्व विद्यार्थी आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि जेणेकरून मला खूप मोठा त्यांच्यामुळे अभिमान वाटत असतो. सर, आता आपल्या क्लासेसचे फ्युचर गोल्स काय आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा. आता फ्युचर गोल म्हणण्यापेक्षा आपण सध्या जे काम करत आहोत ना, हे काम हे खूप मोठ्या पद्धतीचं काम आहे. अर्नी फाउंडेशन नावाची जी माझी संस्था आहे, ह्या संस्थेचा जन्म ह्या अशाच एका ध्येयामुळे झालेला आहे, की करोनाच्या काळामध्ये जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं, त्याला कसं कमी करता येईल, अशा प्रकारची आम्ही चर्चा करत होतो. आणि पुरुषोत्तम भापकर सर, जे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त आहेत, तर त्यांच्यासोबत चर्चा करत असताना असं वाटलं, की आपण गरीब विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मराठी माध्यमाच्या आणि सेमी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग ते कसं करता येईल, तर या या संकल्पनेतूनच या अर्नी फाउंडेशन या संस्थेचा जन्म झालेला आहे. चर्चा करत असताना असं झालं, की भापकर सर मला असे म्हणाले, की आपण ह्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ₹1 तासाने शिकू शकतो का? आज माझ्याकडे वेगवेगळ्या देशातून जे विद्यार्थी शिक्षण घेतात, 2 ते 3,000 रुपये तासाला फीस देतात लोक. मग आपण जर इतकी फी घेत असू, तर आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो की नाही? मग ते काम करण्यासाठी ही अर्नी फाउंडेशन नावाची ही संस्था उदयास आलेली आहे. आणि अर्नी फाउंडेशनमध्ये मी आहे, प्राध्यापिका गौरी कुलकर्णी मॅडम आहेत, बाळासाहेब शिंदे सर आहेत, पुरुषोत्तम भापकर तर आमचा बॅकबोन आहे. तर अशा प्रकारच्या मंडळींना एकत्र घेऊन ह्या अर्नी फाउंडेशनचा जन्म झाला. आणि ज्याच्यामुळे आज हजारो विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने माझ्यासोबत शिक्षण घेत आहेत. आणि याचा मला खूप मोठा अभिमान वाटतोय. सर, आता जसं तुम्ही उल्लेख केलात, की ऑनलाईन शिक्षण पद्धतीने लोक अभ्यास करत आहेत, स्पेशली लॉकडाऊनच्या काळानंतर. तर तरी देखील आज पालकांमध्ये एक धाकधूक असते मनामध्ये, की आपला मुलगा अभ्यास करतोय की नाही वगैरे. तर अशा पालकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? खूप छान प्रश्न आहे इनफॅक्ट, की आजकाल जी ऑनलाईन पद्धती आहे, ही खरोखरच खूप उत्कृष्ट पद्धती आहे. आता समजा माझी मुलगी आज लंडनमध्ये शिक्षण घेत आहे, तर तिकडे सुद्धा बरेचसे तिचे क्लासेस लंडनमध्ये असून तिथल्याच लेक्चरर कडून ती ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असते. आता माझा मुलगा अर्णव जो इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, त्याला सुद्धा बरेचसे लेक्चर इंजिनिअरिंगचे त्याला ऑनलाईन पद्धतीने करायला मिळतात. म्हणजे याचा फायदा असा होतो, की चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचे जे शिक्षक आहेत, अशा शिक्षकांचं शिक्षण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घेता येऊ शकतं. आणि हे सगळं जर घेता येत असेल, तर पालकांनी ही गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे, की जर चांगले शिक्षक असतील, समजा अर्नी फाउंडेशनचं काम पुण्यातून चालतं, तर पुण्यामध्ये असणारी जी शिक्षण पद्धती आहे किंवा जे चांगले शिक्षक आहेत, तर ते आजकाल अगदी छोट्यातल्या छोट्या गावातल्या मुलाला, ज्याच्याकडे मोबाईल फोन आहे, याला ते उपलब्ध होऊ शकतात. आणि ज्याच्यामुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती ही निश्चितपणे होत असते. आता अर्नी फाउंडेशनचं जे काम आहे ना, हे सध्या पूर्ण महाराष्ट्रभरात चालू आहे. वेगवेगळ्या अनाथ आश्रमांना आम्ही फ्री पद्धतीने शिक्षण देतो. वेगळ्या आश्रमशाळांना आम्ही फ्री शिक्षण देत आहोत. आणि हे सगळं करत असताना पूर्ण महाराष्ट्रभर मी फिरत आहे. यामधून असं लक्षात येत आहे, की पालकांनी जर असं लक्षात घेतलं, की मोबाईल ही जी वस्तू आहे, ही वस्तू तिचा उपयोग चांगल्या प्रकारे सुद्धा करून घेता येतो ना. म्हणजे नुसता मोबाईल हे काही खेळणं नाहीये. बऱ्याच पालकांना असं वाटतं, की मोबाईलमध्ये जर आपला मुलगा बघायला लागला, तर तो गेमच खेळत बसणार. ही संकल्पना चुकीची आहे. आणि हे आम्ही आजकाल लोकांना पटवून देत असतो. आणि हे करत असताना पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो. माझी जी मिसेस आहे सुलभा, ती सुद्धा ह्या सगळ्या कामामध्ये आम्हाला मदत करत असते. आमच्या सगळ्या कुटुंबाची आम्हाला मदत होत असते. की जेणेकरून काय होतं, की जर तुम्ही लोकांपर्यंत जायचं असेल, लोकांना चांगलं काही द्यायचं असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टीसाठी
सॅक्रिफाईस करायला लागणार. आणि हे कोणी करायचं? तर एक चांगला शिक्षक हिचंच हे काम करू शकतो. कारण नवीन पिढी जर आपल्याला घडवायची असेल, तर ती नवीन पिढी घडवण्याचं काम कोणी करायचं? चांगले शिक्षक आवश्यक आहेत या कामासाठी. जर खेड्यात जाऊन एखादा शिक्षक जर काम करायला तयार होत नसेल, तर हे कोण करणार मग? तर हे हे काम जे आहे, हे ऑनलाईन पद्धतीने चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि ह्याच संकल्पनेतून आर्नी फाउंडेशनचं काम चालू आहे. पूर्वीच्या काळात इतकी कॉम्पिटिशन नव्हती स्टुडंट्स मध्ये. आज आपण बघतोय तर 99% 100% मुलांना मार्क मिळतायत. तर गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात. तर काय बदल तुम्हाला जाणवतोय अभ्यासक्रमामध्ये देखील आणि विद्यार्थ्यांमध्ये? आता हे बघा, कॉम्पिटिशन आपण जर बघितलं, तर ही जी कॉम्पिटिशन आहे किंवा आपण जी कॉम्पिटिशन म्हणतो, इन फॅक्ट ही प्रत्येक काळामध्ये असतेच ना. असा कुठलाही हे नाहीये, क्षेत्र नाहीये, की जिथे कॉम्पिटिशन नाहीये. आहे की नाही? जिथं स्पर्धा नाहीये. परंतु त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगलं घडवलं गेलं, त्यांना जर चांगले शिक्षक मिळाले, तर निश्चितपणे ते विद्यार्थी प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकतात. आता आपण असं बघितलं, की पूर्ण भारतामधून जवळपास 20 लाख 25 लाख मुलं जर नीटची परीक्षा देत असतील किंवा जेईची परीक्षा देत असतील, तर ही जी परीक्षा आहे ना, तर ही पूर्ण भारताच्या म्हणजे पूर्ण भारताच्या लेव्हलवर ती परीक्षा घेतली जाते. म्हणजे ज्याला आपण पूर्ण भारतामधून म्हणू शकतो. पण ती परीक्षा करत असताना जर आपण इयत्ता 8वी पासून जर विद्यार्थ्यांना कुठल्याही परीक्षेचं मार्गदर्शन करायला लागलो किंवा त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक दिले, तर हे काम अत्यंत सोप्या पद्धतीने होऊ शकतं. आता जी रेझोनन्स इन्स्टिट्यूट आहे कोटाची, त्या रेझोनन्स इन्स्टिट्यूटची जी एक मॉडेल आहे, फ्रँचायझी मॉडेल, ते मी स्वतः पुण्यामध्ये आणलेलं आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर समजलं जातं. परंतु ह्या माहेरघरामध्ये जर चांगले IITian घडवायचे असतील, तर चांगले शिक्षक आणि चांगले इन्स्टिट्यूट इथे असणं आवश्यक आहे. आता एस-एम कुलकर्णी मॅथ सायन्स अकॅडमीमध्ये पण चांगले विद्यार्थी घडवतच होतो. परंतु लोकांना म्हणजे मला सांगायला हे वाटतं, की लोकांना काहीतरी ब्रँड पाहिजे असतो, नाव पाहिजे असतं आणि मग लोकांना तिथं काहीतरी विश्वास असतो. त्यामुळे मी स्वतः आता रेझोनन्स इन्स्टिट्यूट जी कोटाची आहे, तर त्यांच्यासोबत मी आता जोडलं गेलेलो आहे आणि ज्याच्या माध्यमातून मी अजून चांगल्या प्रकारे IITians आणि डॉक्टर्स हे घडवू शकतो. आणि ज्याच्यामध्ये माझ्यासोबत वेगवेगळ्या फॅकल्टीज आजकाल म्हणजे सोबत आलेल्या आहेत. वेगवेगळे IITians सोबत आलेले आहेत, की ज्याच्यामुळे हे काम अत्यंत सोप्या पद्धतीने होणार आहे. आणि विद्यार्थ्यांना कसं घडवायचं हे आम्ही मागच्या 25 वर्षापासून जे करत आलेलो आहोत, हा एक मोठा अनुभव आमच्या सोबत आहे. आणि ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना तर घडवणं आवश्यक आहे, परंतु जी कॉम्पिटिशन आहे ना, ती तर आपण कमी करू शकत नाही. पण त्या कॉम्पिटिशनला मेंटली आणि फिजिकली फिट स्टुडंट असणं आवश्यक आहे. आजकाल मी बघतोय, की बऱ्याचशा पालकांना इतकी काळजी लागून राहिलेली आहे, की आपण आपल्या विद्यार्थ्याला कसं घडवायचं, कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये टाकायचं, अत्यंत मोठे प्रश्न पालकांसमोर पडलेले आहेत. आणि प्रत्येकाला आपण कसं चांगलं हे सांगत प्रत्येक जण बसत असतो. परंतु मला निश्चित पालकांना एक गोष्ट सांगायला आवडेल, की तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असताना तुम्ही त्याचे शिक्षक कोण आहेत, त्यांचं काय क्वालिफिकेशन आहे, त्यांचं मेंटली ते फिट आहेत की नाहीत, आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत घडवण्यासाठी देत असताना तो शिक्षक सुद्धा स्टेबल असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण चांगले विद्यार्थी हे घडवू शकतो. आणि स्पर्धा तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. परंतु राखेमध्ये जन्म घेणारा, जसं आपण म्हणतो, फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची आहे. किंवा आपण असं बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य, की शिक्षण ज्याला मिळेल, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते ज्याला मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि परंतु असं ज्यावेळेस आपण म्हणतो, तर ते शिक्षण योग्य मिळणे, योग्य प्रकारे मिळणे, योग्य शिक्षकाकडून मिळणे, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आजच्या पिढीमध्ये शिक्षक हा एकमेव व्यक्ती असा आहे, की जो विद्यार्थी आणि समाज घडवू शकतो. समाजाला घडवायचं असेल तर चांगले शिक्षक असणं आवश्यक आहे. बरं, प्रत्येकच माणसाच्या मुलाने ठरवलं, की माझ्या मुलाला IITतून इंजिनिअरच करायचं किंवा डॉक्टरच बनवायचं, तर चांगले शिक्षक पुढच्या पिढीला उपलब्ध कसे राहतील? मग
ते शिक्षक जर घडवायचे असतील, मुलांना शिक्षक बनण्यासाठी सुद्धा आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये प्रयत्न व्हायला पाहिजे. हे मला निश्चित जाणवतंय, की चांगले शिक्षक असणं खूप काळाची गरज आहे. आणि मग प्रत्येक शिक्षकाला जर चांगला पगार नाही मिळाला, तर मग ते चांगलं काम करणार नाहीयेत. तर ही एक शिक्षणाच्या बाबतीत माझी मोठी खंत आहे. सर, तुमच्या या जीवन प्रवासामध्ये तुमच्या परिवाराने तुम्हाला कशी साथ दिली? त्याचसोबत तुमच्यासोबत काम करणारे जे शिक्षक वर्ग आहेत, त्यांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला? आता माझ्या जीवनात तर शिक्षकाचं स्थान मी सर्वात महत्त्वाचं स्थान मानतो. आणि हे शिक्षक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आमचे गणिताचे म्हस्के सर होते सुरुवातीच्या 10वी काळामध्ये. त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातले जे शिक्षक मला मिळाले, समजा उमेश कणकवलीकर सर असतील, प्रसाद कोकिळ सर असतील. तर अशा पद्धतीचे जे शिक्षक लोकं म्हणजे आता ॲक्चुअली शिक्षक म्हणजे काय, की जो तुम्हाला समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने जगायला शिकवतो, तो शिक्षक. मग अशा शिक्षकांनी शेवटी काय आता शिक्षण हे तुम्हाला अगदी कुठूनही घेता येतं आणि प्रत्येकजण आपला जो गुरु असतो त्याला तुम्ही त्याच्यासोबत एकदम चांगल्या पद्धतीने त्याचा रिस्पेक्ट करून आयुष्यभर राहिलं पाहिजे. आणि माझी एक ही सवय अशी आहे, की वेगवेगळे जे पण शिक्षक लोकं आणि जेही चांगले व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये मिळाले, त्या सगळ्यांना मी एक गुरुस्थानी मानून त्यांच्याकडून काही ना काही हे शिकत असतो. आता माझ्या कुटुंबाबद्दल जर सांगायचं म्हटलं, तर माझी आई ही सुद्धा सुरुवातीला अगदी जुन्या काळामध्ये 3री-4थी झाल्यानंतर तिने 10वी ची परीक्षा तर अ, अगदी मी 10वी झाल्याच्या नंतर दिली. म्हणजे तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर ती अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे ही जी शिक्षणाची तळमळ आहे ना, तर ही घरातूनच निर्माण झालेली आहे. माझे वडील सुद्धा शेतकरी असून सुद्धा आम्हाला मुलांनी शिक्षण घ्यावं, त्यांनी चांगलं मोठं शिकून काहीतरी बनावं, ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्यामुळे आपण मोठ्या शहराकडे आपण आलो आणि त्यातूनच आपला उत्कर्ष झालेला आहे. मग हे सगळं करत असताना कुटुंबाची साथ असणं, सर्वांनी साथ देणं हे खूप आवश्यक होतं आणि मला ही साथ मिळाली. आजही समजा पुण्यामध्ये आम्ही एक जॉइंट फॅमिलीमध्ये राहतो. समजा माझा भाऊ तो गुरुजी आहे, संदीप गुरुजी. तर तोही त्याच्या क्षेत्रामध्ये विशेष तो प्रावीण्य दाखवून त्याचं काम करत आहे. तर अशा प्रकारे जर मित्र, परिवार किंवा तुमचं घर ह्या सर्वांनी साथ देणं आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय कुठल्याही माणसाला मोठं होता येणार नाही. सर, तुमच्याकडे काम करणारे जे शिक्षक आहेत, त्यांना तुम्ही कसं घडवलत? कारण का तुम्ही म्हणताय, की शिक्षक खूप महत्त्वाचे आहेत. तर शिक्षकांना देखील घडवणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यांनी तुम्हाला कशी साथ दिली त्याच्याबद्दल थोडं सांगा? ॲक्चुअली कुठलीही इन्स्टिट्यूट ज्यावेळेस मोठी होत असते, तर सुरुवातीच्या काळामध्ये मला जे शिक्षक मिळाले, समजा गौरी कुलकर्णी मॅडम असतील, तर त्यांच्यासारखी जी शिक्षिका मिळाली आहे, तर तिचं सुद्धा त्या फार्मसी कॉलेजमध्ये लेक्चरर असताना ते सगळं सोडून एस-एम कुलकर्णी मॅथ्स सायन्स अकॅडमीमध्ये जॉइन झाली आणि पूर्ण वेळ माझ्यासोबत शिक्षिका म्हणून काम करायला लागली. तर अशा प्रकारचे जे शिक्षक मला मिळाले, माझ्या सोबत आले, त्या शिक्षकांना मी शिकवायचं कसं? सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळे शिक्षक म्हणजे काय प्रत्येकच शिक्षक असा बनून तयार झालेला शिक्षक मला जोडलेला गेलेला नाही. त्या शिक्षकांना आधी कसं शिकवायचं, कसं शिकवलं पाहिजे हे सुद्धा मी शिकवत असतो. मी बऱ्याचशा ट्रेनिंग्ज घेतलेल्या आहेत शिक्षकांच्या. यशदासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा मी स्वतः एकदा ट्रेनिंग घेतलेली आहे. म्हणजे दिलेली आहे टीचर लोकांना. परत एस-एम कुलकर्णी मॅथ्स सायन्स अकॅडमी माध्यमातून असू द्या किंवा अर्नी फाउंडेशन असू द्या. आम्ही ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या शिक्षकांसाठी सेमिनार सुद्धा घेत असतो, की जेणेकरून विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने शिकलं पाहिजे आणि शिक्षकांनी कसं शिकवलं पाहिजे, ह्या गोष्टी आम्ही आधी शिक्षकांना शिकवतो. आता सुरुवातीच्या काळामध्ये तर हे बघा शिक्षक ही जी गोष्ट अशी होती ना, की आता आपण बघितलं जातं, की एखादी समजा शिक्षिका किंवा एखादा माणूस असेल, की कुठं नोकरी नाही मिळाली ना, मग काय करायचं तर आपण ट्युशन घेऊ शकतो. इतक्या सोप्या पद्धतीने लोकांना वाटायचं, की आपण ट्युशन घेऊ शकतो. परंतु तुम्हाला सांगतो, की शिक्षण देणे ही सुद्धा एक मोठी कला आहे. मी आज बरेचसे शिक्षक बघतो, की ज्यांच्याकडे नॉलेज आहे, पण ते शिकवू शकत नाही. परंतु त्यांनी कसं शिकावं, कसं बोलावं, कसं उभं राहावं,
याचं सुद्धा त्यांना ट्रेनिंग देणं हे खूप आवश्यक आहे. आणि पुढील काळामध्ये जेव्हा जेव्हा मला संधी मिळणार आहे, तेव्हा तेव्हा मी हे काम निश्चितपणे करणार आहे. आता पुण्यामध्ये आयसर सारखी जी इन्स्टिट्यूट आहे ना, आयसरमध्ये सुद्धा आमचं ट्रेनिंग असतात, की त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून शिक्षकांनी कसं शिकवावं याच्या आम्ही ट्रेनिंग देत असतो आणि याच्यातून बऱ्याचशा शिक्षकांना खूप फायदा होत आहे. तर तुमच्या या सगळ्या कार्यासाठी तुम्हाला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. पुणे महानगरपालिकेने देखील तुमचा सत्कार केलाय, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. अ, हो, अगदी ते पण आयुष्यामधले एक खूप छान अशी घटना आहे, की जेणेकरून मला पुण्यामध्ये काम करण्यासाठी अजून शक्ती मिळाली. पुणे महानगरपालिकेने एक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राबद्दल मी जे काम करतो त्याबद्दल मला पुरस्कार दिलेला आहे. कारण इथली जी माझी इन्स्टिट्यूट आहे ना, ह्या इन्स्टिट्यूटमध्ये जवळपास 10% विद्यार्थी एकदम गरीब असतात. कोणीतरी वॉचमनचा मुलगा असतो, एखाद्या कामवाल्या बाईचा मुलगा असतो. जे लोकं चांगल्या क्लासची फी भरू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मी घडवत आहे. त्यांना कुठलीही फी न घेता मी शिकवत आहे. आणि ह्या कामाचं कुठेतरी कोणीतरी रिकॉग्नाइज केलं आणि पुणे महानगरपालिकेने मला तो पुरस्कार दिला. नंतर BWF जी फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनने मला पुरस्कार दिला. आर्नी फाउंडेशनचं जे काम आहे, या कामाबद्दल बऱ्याचशा लोकांना म्हणजे माझी ओळख होत आहे आणि त्यातून निश्चितच एक वेगळ्या पद्धतीचं एक बळ मिळत असतं. किंवा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला JSPM इन्स्टिट्यूटचा. तर पुरस्कार मिळणं हे ध्येय नाहीये. परंतु अशा पद्धतीने जर आपल्याला कोणी म्हणजे पुरस्कार दिला किंवा आपल्या कामाची जर कुणीतरी दखल घेतली, तर यातून निश्चितच मोठ्या पद्धतीने बळ मिळत असतं. आणि अशाच व्यक्तीच्या पाठिंब्यामुळं आणि आशीर्वादामुळं माझं हे जे काम आहे, ते अजून मोठ्या-मोठ्या पद्धतीने चालू आहे आणि करण्याची ती इच्छा आहे. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. गणित हा विषय आज सगळ्यांना कंपल्सरी विषय आहे. तर तुम्ही कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांना हा शिकवता आणि कोणत्या-कोणत्या बोर्ड्सला शिकवता? तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. आपल्या एस.एम. कुलकर्णी मॅथ सायन्स अकॅडमीमध्ये आपण इयत्ता 8वी पासून तर 12वी पर्यंत मॅथ, सायन्स हे 2 मेन विषय शिकवतो आणि याच्यामध्ये CBSE बोर्ड असेल, ICSE बोर्ड असेल, स्टेट बोर्ड असेल, IGCSE बोर्ड असेल किंवा IB असेल, इंटरनॅशनल बोर्ड. अशा सर्व वेगवेगळ्या बोर्डच्या विद्यार्थ्यांना आपण शिकवतो. 11वी-12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी. नंतर वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामची तयारी आपण करून घेतो. JEE आहे, नीट आहे, नंतर MSc CET आहे. ह्या अशा सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपण घडवत असतो. पुण्यामध्ये आपली जी इन्स्टिट्यूट आहे हिच्यामध्ये बाणेरमध्ये आहे. आणि दुसरा जो माध्यम आहे ते आहे आर्नी फाउंडेशन. यामार्फत आपण इयत्ता 5वी ते 12वी या विद्यार्थ्यांना मॅथ, सायन्स आणि इंग्लिश हे जे मुख्य 3 विषय आहेत, जे अवघड जातात विद्यार्थ्यांना, हे विषय शिकवत असतो. 5वी ते 12वीला आपण स्टेट बोर्ड असेल, सेमी इंग्रजी माध्यम असेल, यांना अर्ध मराठीत बोलतो आपण, अर्ध इंग्रजीमध्ये बोलतो. आता पुढच्या काळामध्ये म्हणजे ह्या जून पासून आपण CBSE बोर्डसाठी सुद्धा शिकवणार आहोत. CBSE मध्ये सुद्धा हा सेम प्लॅटफॉर्म असेल 5वी ते 12वीचा. याच्यामध्ये आम्ही अर्ध हिंदी बोलणार आहोत, अर्ध इंग्रजी बोलणार आहोत. आणि अशा पद्धतीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एकदम शिक्षण कमी पैशात कसं घेता येईल यासाठी आमचं हे सोशल फाउंडेशन आहे. आणि याच्या मार्फत निश्चितच विद्यार्थ्यांचा खूप जास्त फायदा होणार आहे. कारण शिक्षण लोक म्हणतात की शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, खूप फी लागते, शिक्षण महाग झालेलं आहे. परंतु आम्हाला अशी इच्छा आहे की लोकांना दाखवून द्यायचंय की कमी पैशामध्ये सुद्धा आपल्याला शिक्षण घेता येऊ शकतं आणि चांगले शिक्षक तुम्हाला कमी पैशामध्ये मिळू शकतात. आणि हे काम निश्चितच आर्नी फाउंडेशन येत्या काळामध्ये करणार आहे आणि बऱ्याचशा वर्षापासून आम्ही हे सर्व करत आहोत. गुरु म्हणून तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? मला विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना एकच सांगायचं आहे की तुम्ही नुसत्या ध्येयाच्या मागे न लागता ते ध्येय कंप्लीट कसं होईल ते पूर्ण करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्टेप्स, पायऱ्या असतात. एखाद्या ध्येय गाठायचं असेल, एखाद्या उंचीवर जायचं असेल, तर तुम्हाला एक एक पायरी चढायला लागणार आहे की नाही. तर अभ्यास करत असताना छोट्या छोट्या ट्रिक्स वापरा, छोट्या छोट्या वेळेचं नियोजन करा. की वेळेचं नियोजन केल्यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो.
पुण्यामध्ये आल्यानंतर मी जर वेळेचं नियोजन केलं नसतं तर मी आज एवढी मोठी इन्स्टिट्यूट उभाच करू शकलो नसतो. म्हणजे अगदी आपण क्रिकेटमध्ये बघतो की एखादी मॅच असेल तर त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये 5-5 ओव्हरची मॅचची टार्गेट केलं जातं, प्लॅनिंग केलं जातं आणि त्याच्यानुसार गेम खेळला जातो. आपल्या आयुष्याचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही जर छोटे-छोटे प्लॅनिंग्स केले, छोट्या-छोट्या इन्व्हेस्टमेंट केल्या, छोटे-छोटे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, पालकांनी इन्व्हेस्टमेंट केलं, तर ह्या पद्धतीतून तुम्हाला मोठं होता येणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही फिजिकली फिट असणं खूप आवश्यक आहे. मेंटली फिट असणं आवश्यक आहे. तर तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घेणं आणि त्याच्यातून तुमची मेंटल ॲबिलिटी लोकांना कळत राहणार आहे, ती डेव्हलप होत राहणार आहे. आणि अशा पद्धतीने जर व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास जर केला, तर कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स बिलकुल अवघड नाहीये. आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही हे अशा पद्धतीने मार्गदर्शन करत असतो. आणि ज्याच्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. धन्यवाद सर. तुम्ही आतापर्यंत हजारो लाखो लोकांच्या आयुष्यात बदल आणले त्यासाठी आणि तुमच्या या कार्यासाठी धन्यवाद. तसेच 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद सर. थँक यू. ओके. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचे.